नमस्कार. कधी विचार केला आहे का की एक साधंसं गणितीय समीकरण संपूर्ण विश्वाचं रहस्य कसं उलगडू शकतं? आज आपण पाहणार आहोत की कसं एका समीकरणाने अणूच्या आत डोकावून पाहिलं आणि आपल्या आधुनिक जगाचा पाया रचला. चला तर मग थेट विशालच हात घालूया. शाळेमध्ये आपण सगळ्यांनीच पिरियॉडिक टेबल म्हणजेच आवर्त सारणी पाहिली आहे, पण त्याचा आकार इतका विचित्र का असतो, नाही का? काही मूलतत्व इकडे काही तिकडे. ही रचना काही अपघाताने झालेली नाहीये. यामागे खूप मोठं, खूप खोलवरचं असं रहस्य दडलेलं आहे. तर ह्या रहस्याची गोष्ट सुरू होते दिमित्री मेंडेलीव यांच्यापासून. त्यांनी मूलतत्वांचा एक असा काही अप्रतिम नकाशा तयार केला, पण गंमत म्हणजे तो नकाशा तसा का आहे ह्याचं कारण मात्र ते स्वतःही सांगू शकले नाहीत. म्हणजे बघा, मेंडेलीव यांची सारणी खरंच खूप हुशारीची होती. त्यांनी घटकांना त्यांच्या गुणधर्मानुसार मांडलं आणि जिथे घटक सापडले नव्हते तिथे जागा सोडल्या. आणि काय आश्चर्य, नंतर ते घटक बरोबर त्याच जागी सापडले. पण त्यांना किंवा त्या काळातल्या कुणालाच हे माहीत नव्हतं की हा पॅटर्न, ही रचना का आहे. त्यांना नकाशा सापडला होता, पण तो नकाशा तसा का दिसतो याचं उत्तर मात्र कोणाकडेच नव्हतं. आणि मग इथूनच ते खरे प्रश्न सुरू झाले. जसं की अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या कक्षांमध्येच का फिरतात? आणि या कक्षांची क्षमता 2, 8, 18, 32 अशीच का असते? कुठून आले हे जादुई आकडे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, इलेक्ट्रॉनची नेमकी जागा तरी कोणती? या प्रश्नांची उत्तरं केवळ निरीक्षणातून मिळणं अशक्य नव्हतं. त्यासाठी विज्ञानाच्या अजून खोलवर जाण्याची गरज होती. आणि मग या कथेमध्ये त्या नायकाची एंट्री झाली, जो या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार होता. त्यांचं नाव होतं एरविन श्रोडिंगर. जरा विचार करा, 1920चं दशक. भौतिकशास्त्रात एक प्रचंड गोंधळ उडाला होता. कोणी म्हणायचं इलेक्ट्रॉन हा चेंडूसारखा एक कण आहे, तर कोणी म्हणायचं तो पाण्यावरच्या लाटेसारखी एक लहर आहे. नक्की काय आहे हे, यावर कोणाचंच एकमत होत नव्हतं. आणि याच गोंधळाच्या परिस्थितीत एरविन श्रोडिंगर या शास्त्रज्ञाने एक क्रांतिकारक विचार मांडला. त्यांना खात्री होती की निसर्गाच्या या गुंतागुंतीला गणिताच्या सुंदर आणि सुसूत्र भाषेत नक्कीच मांडता येऊ शकतं. आणि मग त्यांनी जगासमोर एक समीकरण ठेवलं, H साय बरोबर E साय. यालाच श्रोडिंगर वेव्ह इक्वेशन म्हणतात. दिसताना अगदी साधं वाटतं, नाही का? पण हेच ते समीकरण होतं जी अणूच्या रहस्याची किल्ली ठरणार होती. पण थांबा, हे फक्त गणिताच्या पुस्तकातलं एखादं समीकरण नव्हतं हं. या समीकरणातच अणूच्या खऱ्याखुऱ्या भौतिक रचनेचं रहस्य दडलेलं होतं. कसं? चला पाहूया. तर गंमत अशी आहे की हे समीकरण सोडवल्यावर आपल्याला एकच उत्तर मिळत नाही. उलट आपल्याला मिळतात काही नियम, ज्यांना क्वांटम नंबर्स म्हणतात. आणि हेच नियम ठरवतात की इलेक्ट्रॉन अणूमध्ये कुठे आणि कसे राहतील. जणू काही इलेक्ट्रॉन्ससाठी घरांचे पत्तेच यातून मिळतात. आणि हे ना खरंच खूप विलक्षण आहे. समीकरणातून मिळालेली गणितीय उत्तरं म्हणजेच क्वांटम नंबर L आणि रसायनशास्त्रातले ऑर्बिटल्सचे प्रकार म्हणजे SPDF यांच्यात थेट संबंध होता. म्हणजे शुद्ध गणिताने थेट रसायनशास्त्राला उत्तर दिलं होतं. आणि आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलोय जिथे हे गणितीय उत्तर आवर्त सारणीच्या त्या मूळ रहस्याला सोडवणार होतं. जर आपण आवर्त सारणीकडे पुन्हा एकदा नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की तिची रचना काही ब्लॉक्समध्ये विभागलेली आहे. आणि या ब्लॉक्सना नावं आहेत S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक आणि F ब्लॉक. आता काहीतरी क्लिक होते का? आणि इथेच तो सगळा उलगडा होतो. श्रोडिंगरच्या समीकरणाने जे ऑर्बिटल्स दिले होते त्यांची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता बघा. S मध्ये 2, P मध्ये 6, D मध्ये 10 आणि F मध्ये 14. आता गंमत बघा. दुसऱ्या कक्षेसाठी S आणि P म्हणजे 2 अधिक 6 झाले 8. तिसऱ्या कक्षेसाठी S, P आणि D म्हणजे 2 अधिक 6 अधिक 10 झाले 18. अरे वा, हे तर तेच जादुई आकडे आहेत जे वर्षानुवर्षे शास्त्रज्ञांना कोड्यात टाकत होते. त्याचं उत्तर थेट श्रोडिंगरच्या गणितातून मिळालं होतं. याला समजून घ्यायची एक एकदम सोपी पद्धत म्हणजे ही उपमा. श्रोडिंगरने इलेक्ट्रॉनसाठी घरं बांधली आणि आवर्त सारणी ही त्या घरांच्या रचनेनुसार तयार झालेली एक संपूर्ण वस्ती आहे. ह्या एका वाक्यात सगळं सार दडलेलं आहे. पण ही गोष्ट फक्त विज्ञानाच्या पुस्तकांमध्येच राहिली नाही. या एका शोधाने आपलं आजचं जग अक्षरशः बदलून टाकलं. या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यासाठी श्रोडिंगर यांना 1933 मध्ये पॉल डिरॅक यांच्यासोबत भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.
हे त्यांच्या सिद्धांताच्या महत्वावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच होतं. हा प्रवास बघा कसा थक्क करणारा आहे. 1926 मधलं एक सैद्धांतिक समीकरण काही दशकांतच सेमीकंडक्टरच्या विकासाचा पाया बनलं आणि आज आपल्या डिजिटल जगाचा अविभाज्य भाग झालं. कळीचा मुद्दा हा आहे की आज आपण जे काही वापरतो, आपल्या स्मार्टफोनमधील चिप्स, कॉम्प्युटरमधील प्रोसेसर, हे सगळं ज्या सेमीकंडक्टर तंत्रज्ञानावर चालतं, त्या तंत्रज्ञानाचा आत्मा श्रोडिंगरच्या समीकरणात आहे. एनर्जी गॅप्स असोत किंवा ट्रान्झिस्टरची रचना असो, हे सर्व त्या समीकरणाशिवाय समजून घेणं जवळजवळ अशक्य आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मेंडेलिव्ह यांनी आपल्याला एक परिपूर्ण नकाशा दिला, पण श्रोडिंगर यांनी त्या नकाशामागे दडलेले विज्ञानाचे नियम सांगितले. एकाने काय ते दाखवलं तर दुसऱ्याने ते तसं का आहे हे सिद्ध केलं. आणि म्हणून जाता जाता एक विचार की ज्या स्क्रीनवर आपण हे सगळं पाहत आहोत, मग तो मोबाईल असो किंवा कॉम्प्युटर, ते डिव्हाइस खरं तर श्रोडिंगरच्या त्या एका समीकरणाचं अनेक वर्षांनी मिळालेलं एक चालतं बोलतं आणि अतिशय गुंतागुंतीचं उत्तरच आहे, नाही का?